तुम्ही देखील अशी कोणती गोष्ट जर करत असाल तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला कितीतरी कंटाळा आला असेल तरी ती गोष्ट करायचा कंटाळा अजिबात करू नका. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनलवरती. आता देवपूजा करायची आणि आज देवपूजा करायचा नंबर माझ्यावरती आलेला आहे. त्याचं कारण असं की प्रतीक्षाला सकाळी जायचं होतं ऑफिसला आणि तिला थोडासा उशीर झाला, त्यामुळे आज ती देवपूजा नाही करू शकली आणि त्यामुळेच आता देवपूजा ही आपण करणार आहोत. तर असं काहीच आमचं देवघर आहे आणि आज देवांना जल अभिषेक करून देवाची पूजा आपल्याला करायची आहे. सो एक एक करून सगळ्या देवांना आपण यामध्ये ठेवून आणि मग एक एक करून आपण जलाभिषेक आपल्या देवांना घालणार आहोत. तर फायनली आपली देवपूजा करून झालेली आहे आणि आता वेळ आली आहे थोडी अरेंजमेंट करायची. आता जर तुम्ही बघत असाल तर हा पूर्ण आमचं देवघराचं सामान आहे हे. आणि काय व्हायचं की या मंदिराच्या आणि सोफ्याच्या मध्ये एक जागा असायची जिथे आम्ही सामान असंच ठेवायचं होतं, ते बरोबर नव्हतं वाटत. त्यानंतर आम्ही हवाला बॉक्स घेतला, पण बॉक्समध्ये पण बघा कशा प्रकारे सामान ते बसत होतं. जर एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल ते एकदम तळाला जायची, मग ती गोष्ट काढण्यासाठी पूर्ण सामान आम्हाला बाहेर काढावं लागायचं. मग आज मी हा रेंटो मोजोवरून हा टेबल घेतलेला आहे आणि टेबल थोडासा स्पेशियस वाटतोय मला की आमचं हे जे काय सामान बाहेर असायचं ते यामध्ये आमचं प्रॉपर बसेल. आणि टेबल देखील आम्हाला खूप चांगला मिळाला, म्हणजे ह्या मधला जो गॅप होता ना तो याने फुलफिल केला आणि कुठे अडचण अशी आम्हाला नाही वाटत आहे. आता ह्याच्या आतमध्ये देखील सामान बसेल आणि थोडं काय असेल बॉटल्स वगैरे त्या ह्याच्या आतमध्ये सुद्धा स्टोरेज आहे, इथे सुद्धा बसेल. हे फुल भरलेलं असून सुद्धा आमचं एवढं सगळं देवपूजेचं सामान इकडे पसरलेलं आहे. तर बरं झालं की आम्हाला तो टेबल मिळाला, जेणेकरून थोडंसं कसं आता ऑर्गनाईज वाटेल, कारण हॉलमध्येच आपला देवघर असल्यामुळे तो जो सामानाचा पसार आहे ना तो बरोबर नव्हता दिसत. आणि होपफुली आता ते सगळं सॉर्टेड होईल या एका टेबलमुळे. तर इथलं सगळं आवरल्यावरती ना आता आपला हा सेटअप एकदम सॉर्टेड वाटतोय. जर या कबडमध्ये बघाल तुम्ही, म्हणजे साईड टेबलमध्ये, तर सगळ्या गोष्टी आपल्या प्रॉपरली सेट झालेत आणि दिसायला खूप छान असं वाटतंय ते. म्हणजे एवढे दिवस इथे काहीतरी मध्ये मिसिंग वाटत होतं ना, ते आता एकदम कम्प्लीट वाली फिलिंग येते इकडे आणि खूप छान असं वाटतंय. तर आता देवपूजा करता करता खरंच खूप लेट झाला आपल्याला. जो ऑफिसमधून ब्रेक घेतलेला मी तो ऑलमोस्ट माझा संपूर्ण बराच वेळ गेला. आता लंच करायची वेळ झाली, तर थोडंसं काहीतरी पोटपूजा करून पुन्हा आपल्याला आता कामाला लागायचं आहे. सो मी आता तुम्हाला माझी सगळी कामं संपवून मगच भेटतो. 8 hours later. ऑफिसचं काम संपवता बॉडी आत्ता इतकी ड्रेन होऊन गेले माझे की अक्षरशः कंटाळा आला, जाऊन झोपू वाटते अक्षरशः. पण आता झालं असं की ऑफिसचं काम चालू असल्यामुळे मी फोन नाही उचलू शकलो. आणि घरी कोण आले बघा, कोण आले घरी? मी. तर आज मी प्रतीक्षाला स्टेशनला आणायला नाही जाऊ शकलो, कारण माझं काम चालू होतं. म्हणून तेवढ्यात प्रतीक्षा चालत घरी आले. मग काय करणार? आज खूपच कंटाळा आलाय का? मग काय काय विचार आहे तुझा? आराम करायचा. नाही, मग? नो आराम. जाऊ ना, अजून टाइम आहे आपल्याकडे, तर थोडा वॉक करून येऊ. किती स्टेप्स झाले तुझ्या आज? मला नाही का जास्त झाले. तुझ्या पण नाही आणि आज माझ्या पण स्टेप्स काही जास्त नाही झाल्या. आमच्या 10,000 स्टेप्सचं टार्गेट असतं डेलीचं, पण आज मला पण मॉर्निंगला नाही चालता आलं आणि तुझ्या पण जास्त नाही झाल्या आज. सो ठीक आहे, आता जर आपलं डेलीचं रुटीन आहे तर कंटाळा करून नाही चालणार आहे. ॲटलिस्ट 5,000 स्टेप्स तरी कंप्लीट केल्याच पाहिजेत. 5,000-6,000 थोडंसं हेल्थकडे बघता, कारण डॉक्टरांनी मला बोलले होते की तुझं ऑपरेशन झाल्यानंतर तू थोडासा हेल्दी होशील. आणि तसाच मी झालोय अक्षरशः. जिमला जाणं तर होत नाहीये, त्यामुळे ॲटलिस्ट आपण स्टेप्स तरी काउंट करूया, चालूया, थोडासा वॉक करूया. आणि उद्या जाऊया घेऊन.
म्हणूला उद्या ग्रूमिंगला घेऊन जायचं आपल्याला. ए का ग फटकेच खाशील दादाला तसं केलं तर. कशी करते चला जाऊया. कंटाळा आलाय बट आता कंटाळून नाही चालणार आहे. जाऊन येऊया आपण. अशी स्कूटीची चावी घे, घराची चावी घे. ही न्यूज बघितली का तू? स्पायडी बाबा. ते संजय मिश्रा तुझे चांगले ऍक्टर संजय मिश्रा काय झालं? महिमा चौधरी सोबत लग्न केलं. लग्न केलं? काय वय आहे 62 आणि तिचं 52. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे. चला येत्या म्हणा बाई. बाहेर चाललोय ग, बाहेर चाललोय. येते ती येत असेल. येईल येईल. खूप आळशी झाली ती पण आता. आली लिफ्ट आली. चला ये ग इकडे म्हणा. चल तिची नाटकं बघा आता. चल नाही आणि डोअर बंद केले होते ती. आली की नाही? डोअर बंद केले आली. चल चल पाय पुढे घे नाही तर चेमशील. उद्या मनूचं ग्रूमिंग होणार. ग्रूमिंग नाही, उद्या वॅक्सिनेशन होणार आणि मग ग्रूमिंग होणार. अॅन्युअल वॅक्सिनेशन. महिन्याला द्या तिला इंजेक्शन. तिच्यासोबत आपल्याला पण घ्यावं लागणार आहे. आता रेबीजच्या केसेस बघता आपण पण रेबीजचं वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे, कारण तिचे इकडे तिकडे बाईट कुठे ना कुठे होत असतात आपल्याला. जास्त नाही होत काही, बट तरी सुद्धा चुकून लागलं तर. आणि तुलाच मस्ती करायची सगळं बट तरी सुद्धा तिच्यासोबत घे. पण ती किती वेळ हजारदा सांगितलं तर नको जास्त जवळ जवळ करू, तरी तेच करशील तू. होम सेफर साईड आपण रेबीजचं इंजेक्शन घेऊन ठेवू शकतो. चला ग या इकडे. चालेल चालेल. काय म्हण कसे आहात? आमचा पण चालू. अच्छा अच्छा ती माहेरी गेले का? हॅलो, तुम्ही व्लॉग मध्ये आहे? उठून बसली ती. ठीक आहे ठीक आहे, बोला बोला. सीट का ओपन आहे आपली पण? मला काय माहिती बाळा. पाऊस पडला, सीट ओली झाली पूर्ण. पाऊस का यावर्षी जात नाही वाटतं. तुमच्याकडे आहे का पाऊस? पाऊस सगळीकडेच आहे यावर्षी. पावसाने उन्हाळ्यात पाऊस पडून दाखवला, पावसाळ्यात पाऊस पडून दाखवला, हिवाळ्यात पण पाऊस पडून दाखवणार आहे. मला वाटतं न्यू इयरला पण पाऊस पडूनच जाणार आहे. तर आता जे आपल्याला भेटले ते निमिष भाऊ होते आणि ते देखील मणीचा इतका लाड करतात की मणी जेव्हा त्यांच्याकडे असते तेव्हा मग आम्हाला काळजी करायची काही गरज नसते, कारण ते तितकी काळजी घेतात मनाची. आता आपल्याला जायचं आहे गोठ्यात गायींसाठी चपात्या काही एक्स्ट्रा बनवलेल्या त्या देण्यासाठी. तर गोठ्यात जाता जाता गायी आम्हाला इथेच दिसली यार. कशी बसले कचऱ्यात. एवढ्या घाणीत कशाला बसले? तिथं आहे ना जागा का नाही तुला? कशी बसली बघा यार, चिखलात धर. घाणीत एकदम. बसून खा बाई. उठली उठली उठली. हे गोठेवाले ना काय फरक पडत नाही का? गाई गोठ्यात आली नाही आली त्यांना काय फरक पडणार आहे? सकाळी येऊन दूध काढायचं, तिला नसेल पण दूध, त्यामुळे ती कुठे येते कुठे नाही येत काय त्यांना काय फरक लक्ष पडणार नसणार आहे? त्या लोकांचं. दूधवाल्या गायांकडे लक्ष देत असणार. बरोबर. तू बोलवलंस का? ये वर. खायला काय आहे का त्याला द्यायला? आता थांबाळा, पाय लागेल तुला, पाय लागेल. तर वडाळा लेकला आम्ही पोचलो आता. आणि वडाळा लेकला आम्ही जो वॉकिंगचा जो पॅच कव्हर करतो ना, तर तुम्ही जर बघत असाल तर खूप मोठा सर्कल आहे वडाळा लेकचा. आता दिवसाचं तुम्हाला नाही दाखवू शकणार मी. तुम्हाला समोर जर रेड दिसत असेल ना, तर इथून पूर्ण हा वॉकवे जातो, असा फिरतो त्या नावापासून, मग असा हा इकडे येतो. म्हणजे अक्षरशः 1 किंवा 2 राऊंड मारले तरी दमायला होतं, इतका मोठा हा पॅच आहे. आणि इथे आलो की आमच्या स्टेप्स थोड्या लवकर कव्हर होतात. जे आमचं टार्गेट असतं ते लवकर कव्हर होतं इथे आले की. आणि ते बरं पडतं, पण तो लॉंग राऊंड मारला तर मला हो असं हो वाटतं. हो. कसं नॉनस्टॉप आपण इतकं चाललं जातो ना आपण कंटिन्यू, त्यामुळे बरं वाटतं जरा. आणि तुम्ही जर कधी रात्रीचं येत असाल ना वडाळा तलावला, तर जिथे दिवाळी पहाटचा स्टेज लागलेला ना, तिथे कॅरिओकेचा कार्यक्रम होत असतो. इथे बघा ते आता गाणे म्हणतायत तिकडे सगळे, आणि ते ऐकायला खूप छान वाटतं. सो आता बसून नाही चालणार आहे आपल्याला, जाऊन एक राऊंड मारूया. चल चल. तर या अशा लाईट्स वगैरे बघून ना खूप छान वाटतं इथे आम्हाला चालायला. आमचा हा फेवरेट प्लेस झालेला आहे. नक्कीच.
कारण की खूप लॉंग पण आहे, बराच टाइम सोबत घालवायला मिळतो. नाहीतर कधी कधी असं होतं की घरात एवढा वेळ असून सुद्धा एकमेकांना वेळ नाही, कारण की दोघंही कामात बिझी. आणि इकडे कसं काम नसतं, काही नसतं. थोडाफार ब्लॉग केला तर तो पण थोडा वेळ असतो आणि नंतर आम्ही पूर्ण वेळ एकमेकांशी गप्पा मारतो. चला आता ॲक्च्युअल ज्यासाठी आले ते काम करूया, वॉक करूया. पण ती इकडे बस कुठे आहे मनू? ये इकडे. भागो भागो भागो. आवाज दिला तिला मगाशी, तिने इकडे तोंड फिरून घेतलं. ये इकडे. भांडण नको कोणाशी. गाडी खालीच जायला पाहिजे तिला. मार ना उडी, उद्या तिला वॅक्सिनेशन मार. तर वॉक करून आम्ही आलो सोसायटीमध्ये. तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही आज खूप जास्तच कंटाळा करत होतो जाण्याचा, बट जर आम्ही नसतो गेलो तर आम्ही तसंच बसलो असतो आणि आमच्या आजच्या स्टेप्स काहीच झाल्या नसतं किंवा व्यायाम आपला काहीच झाला नसता. पण जी गोष्ट आपण ठरवली होती ती भलेही किती कंटाळा आला असता तरी ते ब्रेक न होता आम्ही गेलो, वॉक केला. नियर बाय 5000 स्टेप्स तरी आपल्या आज कंप्लीट झाल्या. म्हणजे 10,000 नाही, बट गेल्यामुळे आपल्या 5,000 तरी स्टेप्स कव्हर झाल्या. झाले. हो, म्हणजे कंटाळा नाही केला आपण, ते चांगलं झालं. तुम्ही देखील अशी कोणती गोष्ट जर करत असाल तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुम्हाला कितीतरी कंटाळा आला असेल तरी ती गोष्ट करायचा कंटाळा अजिबात करू नका. ॲटलिस्ट तुमचं जर टार्गेट हे असेल तर तुम्ही सुरुवात केलं तर इथपर्यंत तरी पोचाल. जर तुम्ही कंटाळा केला तर तुम्ही इथल्या इथेच राहाल. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये कोणती गोष्ट करत असाल, भले तुम्हाला कितीही कंटाळा आला असेल, कितीही आळस आला असेल, तरी त्या गोष्टीकडे थोडी का होईना वाटचाल करा, जेणेकरून तुम्ही इथल्याचं इथे तरी पोचाल. इथे पोचायचं आहे आपल्याला, बट सुरुवात केल्यामुळे आपण इथे तरी पोचू. रोज वाटतं असं की कंटाळा येतो, ऑफिसला जायचा पण कंटाळा येतो, उठायचा पण कंटाळा येतो, पण कसं तरी स्वतःला मोटिवेट करून उठावं लागतं आणि जावं लागतं ऑफिसला. आपण अजून म्हणजे लाईक बरीच लोक आहेत की यार 70-80 वयापर्यंत काम करतात, हो. थकत नाहीत, काही नाही. पण समटाईम्स आपण यंग जनरेशन, म्हणजे तर मला तरी होतं, बाकीचे मे बी मला माहीत नाहीत कसे आहेत सगळे, होतं समटाईम्स. पण सकाळी उठल्यावर एकच मोटिवेशन, जायचं आहे, करायचं आहे, आपल्याला स्वप्न आहेत आपण बघितलेली ती पूर्ण करायचे आणि आणि त्यासाठी हे करावंच लागणार आहे, काही एकदम केलं बरोबर. तरी. कारण या एजमध्ये नाही केलं तर मग ज्या एजमध्ये आपल्याला रेस्ट करायचं त्या एजमध्ये आपल्याला काम करावं लागेल. एक मोटिव्ह समोर ठेवून जर आपण काम आत्ता करायला लागलो तर कुठे आपण आपल्या रिटायरमेंटच्या वेळेमध्ये आराम करू. खरं आहे, ट्रू. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये मे बी असं तितकंसं खास काही नव्हतं. तरी देखील तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीजंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या.